विनाकारण माझा भगवान कृष्ण कन्हैया भूमीवर या अवताराला आलेला नाही. या भूमीवर ऋण फेडण्यासाठी माझ्या देवानं अवतार घेतलेला आहे. ऋण फेडावया अवतार केला, अविनाशाला कराशी. कसे अवताराच्या देवाचे 6 प्रकार आहेत. एक अंश अवतार आहे, दुसरा अंशांश अवतार आहे, तिसरा आवेश अवतार आहे, चौथा कला अवतार आहे, 5वा पूर्ण अवतार आहे आणि 6वा परिपूर्णतम अवतार आहे. माझ्या भगवान कृष्ण कन्हैयाचा अवतार परिपूर्णतम अवतार आहे. देवानं जन्म घेताना रोहिणी नक्षत्रात जन्म घेतलेला आहे. रोहिणी नक्षत्रातच का घेतला तर रोहिणी ही ब्रह्मदेवाची अधिष्ठात्री देवता आहे. म्हणून देवानं रोहिणी नक्षत्र निवडलं. देवानं जन्म घेताना कृष्ण कन्हैयानं रात्रीच्याच वेळी का जन्म घेतला तर कृष्ण कन्हैयाचा जन्म चंद्रवंशात झालेला आहे. प्रभू रामचंद्राचा जन्म सूर्यवंशात आणि कृष्ण कन्हैयाचा जन्म चंद्रवंशात. रात्रीच्या वेळी चंद्र हजर असतो. मग देवाला वाटलं ज्याच्या वंशामध्ये आपण जन्म घेणार आहेत तो मूळ पुरुष हजर पाहिजे आणि त्याच्या उपस्थितीमध्ये मी जन्म घेतला तर माझ्या मूळ पुरुषाला वंश पुरुषाला आनंद झाला पाहिजे. हाच देवानं मनात हेतू धारण करून रात्रीच्या 12 वाजता जन्म घेतला. श्रावण महिन्यातच का कृष्ण कन्हैयानं जन्म घेतला? श्रावण महिन्यामध्ये पाऊस काळ असतो. श्रावण महिन्यामध्ये नदी नाले ओढे तुडुंब भरून वाहतात. श्रावण महिन्यामध्ये सगळ्या डोंगरावर हिरवगार गवत फुटलेलं असतं. निसर्गमय वातावरण असतं. इतकं आनंदी वातावरण या पृथ्वीवर असल्यानंतर देवाला वाटलं केव्हा तरी चैत्र महिन्यात वैशाख महिन्यात जन्म घेऊन सगळा फुफुटा पाहत बसण्यापेक्षा भूमीसुद्धा पृथ्वीसुद्धा एक निसर्गाचा अलंकार परिधान करून नटलेली असेल आणि अशा आनंदमय वातावरणामध्ये आपण जन्माला जावं म्हणून भगवान कृष्ण कन्हैयाने श्रावणात जन्म घेतला. जन्म घेताना कृष्ण कन्हैयानं वद्य पक्षात घेतला. वद्य पक्षातच का? माझा तुम्हाला प्रश्न आहे, तुम्ही मला उत्तर द्याल याची अपेक्षा आहे. किती सेकंदाचा 1 मिनिट? तुम्ही हुशार आहेत सगळे. बोला जरा बोला राव. 60 सेकंदाचा 1 मिनिट. किती मिनिटाचा 1 तास? 100 मिनिटाचा 60 मिनिटाचा 1 तास. किती तासाचा 1 दिवस? किती तासाचा 1 दिवस? 24 तासाचा. किती दिवसाचा 1 आठवडा? 7 दिवसाचा. शाब्बास. किती दिवसाचा 1 पंधरवाडा? 15 दिवसाचा. किती पंधरवाड्याचा 1 महिना? 2 पंधरवाड्याचा 1 महिना. एका महिन्यात किती पक्ष? गप बसले बुवा. एका महिन्यात किती पक्ष? 2 म्हणा. मी आहे ना तुमच्या पाठीमागं. एका महिन्यात 2 पक्ष. ते पक्ष कोणकोणते म्हणा? एक राष्ट्रवादी आणि दुसरा भाजप. एका महिन्यामध्ये 2 पक्ष. एक शुद्ध पक्ष आणि दुसरा बद्ध पक्ष. माझ्या कृष्ण कन्हैयानं विचार केला. शुद्ध पक्षामध्ये मर्यादा प्रभू रामचंद्रांनी जन्म घेतलेला आहे चैत्र शुद्ध नवमीच्या दिवशी आणि शुद्ध पक्षाला न्याय प्रभू रामचंद्रांनी दिलेला आहे. वद्य पक्षाला वालीच कुणी नाही. तो वद्य पक्ष रडायला लागला देवाच्या दारात जाऊन. अरे देवा, शुद्ध पक्षामध्ये भगवान प्रभू रामचंद्रांनी जन्म घेतलाय, माझ्या पक्षामध्ये कोणत्या तरी देवानं जन्म घ्यावा अशी अपेक्षा आहे. कन्हैया तुम्ही येणार आहेत पृथ्वीवर जन्माला, पण येताना माझ्यावर अन्याय करू नका, माझ्या पक्षात जन्म घ्या. म्हणून त्या पक्षाची विनंती कन्हैयानं मान्य केली आणि पक्ष निवडताना वद्य पक्ष निवडला. आणि वद्य पक्षामध्ये माझ्या कृष्ण कन्हैयानं जन्म घेतल्यामुळं तेव्हापासून पुढं त्या पक्षाला नावच कृष्ण पक्ष पडलेला आहे. भगवान कृष्ण कोणत्या तिथीला जन्माला आले? आपण सगळे भारतात राहतो. कोणत्या तिथीला आले जन्माला? अष्टमी. शाबास आजी, अष्टमीला आली. अष्टमीलाच का आले?
त्यांना काय दुसऱ्या प्रतिपदा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी, पंचमी, षष्ठी, सप्तमी, नवमी, दशमी, एकादशी, द्वादशी, त्रयोदशी, चतुर्दशी, पौर्णिमा किंवा अमावस्या एवढ्या काही तिथ्या नव्हत्या का? अष्टमीच का तिथी निवडली? त्याच्या पाठीमागं कारण आहे. अष्टमी तिथी 8 आकड्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. 8 आकड्याला गाठच नाही, सरळ आहे, सरळ. तुम्ही सगळे आकड्याचं निरीक्षण करा. पहिला आकडा 1 काढा, 1ला कुठे गाठ आहे बोला? सगळे अडाणी आहेत का काय भाऊ तुम्ही? 1ला गाठ कुठं? सुरुवातीला. 2ला पोटात, 3ला उत्तमांना मधी म्हणा, हां 3ला मधी, 4ला खाली, 5ला एका बाजूला, 6ला परत पोटात, 7ला शेवटी, 8ला गाठ आहे का? 9ला सुरुवातीला. देवाजवळ जायचं म्हटल्यास पोटात गाठी ठेवून देवाजवळ जायचंच नाही बुवा. कथा ऐकायची, पोटात गाठी ठेवून ऐकायचीच नाही. मोकळं अंतकरण करायचं आणि मोकळ्या मनाने मनपात बसायचं. नक्की माझा भगवान कृष्ण कन्हैया दर्शन दिल्याशिवाय राहत नाही. 8 मोकळा आहे, मोकळा. त्याच्या अंतकरणात कसलीच गाठ नाही. म्हणून देवानं जन्मतिथी निवडत असताना अष्टमी ही स्थिती निवडली. एवढंच नाही, देवाला नावं सुद्धा 8 नावानं ओळखल्या जातं. बालकृष्ण, लालाकृष्ण, गोपालकृष्ण, युगलकृष्ण, राधाकृष्ण, श्रीकृष्ण, भगवान कृष्ण, योगेश्वर कृष्ण. आणि गीतेमध्ये त्याला विशेष एक नाव आलेलं आहे. आमचे वैकुंठवासी पूज्य श्री विठ्ठलप्रसादजी महाराज चातुर्मासाच्या काळामध्ये तो श्लोक अवश्य म्हणायचे. यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरा तत्र श्रीर्विजयो भूती ध्रुवानी तिरमतिरमम. याच्यामध्ये एक विशेषण देवाला आलेलं आहे. यत्र योगेश्वर कृष्णो, हे एक माझ्या कृष्ण कन्हैयाला नाव आलेलं आहे. माझ्या भगवान कृष्णांनी जो अवतार केला, तो अवतार दुष्टांचं निर्दळ आणि सज्जनांचं भक्ताचं संरक्षण करण्यासाठी केलेला आहे. अवताराला देव आल्यानंतर गोकुळातल्या लोकांना 2 प्रकारचं सुख झालेलं आहे. एवढंच नाही, त्या गोकुळामध्ये कसलाच गरिबीला थारा राहिला नाही. सगळी गरिबी पळून गेली. घरोघरी झाला लक्ष्मीचा वास. दैन्य दारिद्र्यास त्रास आला. प्रत्येक माणसं श्रीमंत व्हायला लागली. अरे जगाचा बाप ज्या गावामध्ये जन्माला येतो, जगाचा बाप ज्या घरामध्ये जन्माला येतो, त्या घरामध्ये गरिबी राहीलच कशी? पाहता पाहता ही बातमी वाऱ्यासारखी मथुरेमध्ये पसरली आणि मथुरेमध्ये कंसाला कळालं की तुझा जो शत्रू आहे 8वा देवकीच्या पोटी जन्माला आलेला, तो गोकुळामध्ये आनंदाने वाढतोय. पुतना नावाच्या राक्षसीला सभा बोलवली आणि कंसानं सभा बोलून सर्व दैत्यांना, राक्षसांना बोलवलं. पुतनेनं विडा उचलला आणि पुतनेनं विडा उचलून मी त्याचा वध करते म्हणून पुतनेनं विडा उचलल्यानंतर पुतनेनं आपल्या स्तनामध्ये हालाहाल विष धारण केलं. मारण्यासाठी तिथे गेली. ती पुतना कोण होती? तर ती पुतना बळीराजाची मुलगी रत्नमाला होती. ज्यावेळेस माझ्या भगवंताने वामन अवतारामध्ये बटुवेश धारण करून राजा बळीच्या द्वारामध्ये गेले आणि राजा बळीच्या द्वारामध्ये गेल्यानंतर ती पुतना दिसायला सुंदर होती. रत्नमाला तिचं नाव होतं. देवाच्या रूपाकडे त्या रत्नमालेनं पाहिलं आणि वाटलं काय याचं लावण्य आहे, काय दिसायला सुंदर दिसतोय, मदनाचा पुतळा आहे. इतकं गोंडस बाळ जर माझ्या पोटी जन्माला आलं, मी जर त्याला स्तनपान केलं तर किती माझं भाग्य असेल. त्या काळामध्ये तिची आंतरिक इच्छा रत्नमालेने प्रगट केलेली. देव म्हटले आता या वामन अवतारामध्ये काही शक्य नाही, आता ही तुझी इच्छा कृष्ण अवतारामध्ये पूर्ण करीन. म्हणून तीच रत्नमाला पुतना नावाने आली आणि मग तिला स्तनपान करण्याचा योग कृष्ण अवतारामध्ये माझ्या भगवान कृष्ण कन्हैयाने तिची वामन अवतारातली इच्छा या कृष्ण अवतारामध्ये पूर्ण केली. पुतनेचा वध केला. पुतनेचा वध केला आणि पुतनेचा वध करून तृणावर्तला मारलं. छकडा मोडण्याची लीला माझ्या कृष्ण कन्हैयानं केली. गर्गाचार्य नंदबाबाच्या वाड्यामध्ये गोकुळामध्ये आलेले आहेत आणि नामकरण विधी, जसा आपण नामकरण विधी आपल्या घरी जर एखादं छोटंसं बाळ जन्माला आलं, 12 दिवस झाल्यानंतर, 1 महिना झाल्यानंतर आपण त्याचं नामकरण विधी करतो. नामकरण विधी करताना काही मान सन्मान आपण प्रत्येकाला देतो गड्या.
गर्गाचार्य आले. गर्गाचार्यांनी त्या कृष्ण कन्हैयाच्या चेहऱ्याकडे पाहिलं आणि कृष्ण कन्हैयाच्या चेहऱ्याकडे पाहिल्यानंतर त्यांचं सुद्धा चित्त मोहित झालं. आणि चित्त मोहित झाल्यानंतर कृष्ण कन्हैयाच्या चेहऱ्याकडे पाहिल्यानंतर गर्गाचार्य म्हणतात यशोदेला, अगं यशोदे, हा सर्वांचं चित्त आकर्षित करणार आहे, म्हणून याचं नाव कृष्ण ठेवूया. आणि त्याचाच थोरला भाऊ बलराम दादा हो सगळ्यांचं संरक्षण करणार आहे, याच्या इतकं बल दुसऱ्या कोणाकडे नाही, म्हणून त्याचं नाव बलराम. असा दोघाच भावांचा नामकरण विधी गर्गाचार्यांनी केलेला आहे. आता माझा भगवान परमात्मा रांगायला लागलेला आहे. कसा रांगायला लागलाय? तळवे तळ हात टेकीत, डाव्या गुडघ्याने रांगत, रंगनी रंगनाथ तोम्या देखिला सये. आता देव रांगायला लागले. रांगता रांगता काय करायला लागले? उद्या काल्याच्या कीर्तनात सांगणार आहे. रांगता रांगता चोऱ्या करायला लागले. कशाची चोरी केली? लोण्याची चोरी केली. अशा चोऱ्या करत 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 सगळ्या गोकुळामध्ये कृष्ण कन्हैयानं आणि कृष्ण कन्हैयानं चौरी विकास महामंडळ स्थापन केलं. चौरी विकास महामंडळ स्थापन करून प्रत्येकीच्या घरी चोऱ्या करण्याचा कृष्ण कन्हैयानं यथा सांग कार्यक्रम गोकुळामध्ये गेला. सगळ्या गवळणींना त्रास वाटायला लागला. गवळणी म्हणायला लागल्या एकमेकीला, हे सगळा जे गोकुळामध्ये हायदोस चालू आहे ना, हे दुसरा तिसरा कुणाचा नाही का, ते नंदबाबाचं कार्ट, याचा हायदोस चालू आहे. सगळ्या गवळणी म्हटले आता काय नाही, हे घरानं कोणाकडे नेऊन जमणार नाही, हे घरानं न्यायचं तर यशोदेकडेच न्यावं लागेल. गवळणी सांगती गाराणी, रात्री आला चक्रपाणी, खाऊनी दही दूध तुपलोनी, आवगी फोडिली विरजनी. अगं यशोदे, रात्री तुझा कृष्ण कन्हैया आमच्या घरी आला ते आला, शांत बसला नाही, दही दूध तूप लोण्याची चोरी केली. बरं सगळं दही दूध तूप लोणी खालं ते खालं, गपचिप शांत निघून जावं का? ज्या मडक्यामध्ये आम्ही दही दूध तूप लोणी विरजणी लावित होतो, त्याला विरजन आपण म्हणतो, तीच मडकी फोडून गेला. दुसरी गवळण म्हटली, अगं तुम्ही गरीब पडलात ग, गरीब. ते नाद कुणाचाही करत नसतं. आमच्यासारख्या आगाऊ गवळणीच्या घरी येऊन दाखव ना, त्याच्यात हिंमत असेल तर. लगे पेंद्या तिथं होता. पेंद्या म्हणला कृष्णा कृष्णा. आपल्या इथली एक गवळण झाल आहे म्हणला. ती झाल गवळण कसली? ती कधी चेनी पाडीत नव्हती. मग तुमचा प्रश्न असेल काय करत होती? ती हॅप्पी कट करत होती. हॅप्पी कट. हां, उंच टाचचा चेपल लेत होती. म्हणजे काही बायामध्ये बी मी एक स्वतः शहाणी समजणाऱ्या माता मावल्या बऱ्याच असतात. म्हणजे मला कुणाला बोलण्याचा उद्देश नाही. आता हे फक्त कथेमध्ये आलंय. हे कथेमध्ये पहिल्या दिवशी सांगितलं, कथा म्हणजे रेडीमेड कपड्याचं दुकान आहे, कोणाच्या अंगाला फिट बसल काही सांगता येत नाही. कृष्ण म्हणले तिचा घर नंबर घ्या. तिच्याही घरी जाऊन चोरी कृष्ण कन्हैयानं केली. हे लीला चरित्र आपण उद्या काल्याच्या कीर्तनात सविस्तर पाहणार आहोत. एकदा काय झालं, कृष्ण कन्हैया आणि बलरामदादा खेळत असताना कन्हैयानं माती खाली माती, आणि माती खाल्यानंतर बलराम दादानं ती माती खालेलं बघितलं आणि बलराम दादा पळत 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 गेला. मैया मैया मैया. कन्हैयानं माती खाली. त्यावेळेस कन्हैयानं माती खाली का नाही पाहण्याची परीक्षा घेण्यासाठी यशोदा मैया हातामध्ये काठी घेऊन कन्हैया जवळ येते आणि कन्हैयाला म्हणते, कन्हैया सांग माती खालीस का? ऋषी महाराज काय म्हणला कन्हैया म्हणा की. त्यावेळेस कन्हैया महाराजच्या भीतीनं म्हणतो, आई गाई नाही खाल्ली मी माती, आई गाई नाही खाल्ली मी माती. तबलेला आवाज दे. आई गाई नाही खाल्ली मी माती, आई गाई नाही खाल्ली मी माती. बळीराम दादा
नाही खाल्ली मी माती आई गाई नाही खाल्ली मी माती आई ग आई नाही खाल्ली मी माती. मैया मी माती खाली नाही. यशोदा मैया म्हणते कन्हैया खोटं बोलतो का रे तू? बलराम लाला काय खोटं बोलतो का? हो गाई बलराम लाला खोटं बोलतो. दादा खोटं बोलतोय. मग तिनं आता तू काय असा सांगणार नाही म्हणून काठी जी हातात होती मारण्यासाठी उगारली. मारावया तिने उगारिली काठी भुवने त्या पोटी 14 देखे. आकर म्हणून मारण्यासाठी काठी उगारल्याबरोबर देवानं तोंड आग केलं आणि देवानं तोंड आग केल्याबरोबर 14 भुवन माझ्या कृष्ण कन्हैयाच्या तोंडामध्ये उदरामध्ये यशोदा मैयाला दिसायला लागले. यशोदा मैयाला सुद्धा कळालं की हा बाबा काही साधारण नाही. अनेक 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 गोकुळामध्ये खोड्या लीला माझ्या कृष्ण कन्हैयानं गोपाळाच्या सहकार्याने केल्या. सगळे घराने यशोदा मैयाच्या कानावर आल्यानंतर यशोदा मैया म्हणली कन्हैया आता तू गावात राहायचं नाही. तू आता उद्यापासून शाळेत जायचं. कोणत्या शाळेत? उद्या जाई राणा सवे घेऊनी गोदना. सगळ्या कृष्ण कन्हैयानं सगळ्या गोपाळांना जवळ केलं आणि सगळ्या गोपाळांना बोलावून सांगितलं या रे तुम्ही गाई घेऊनी सारे गोपाळ रानात या. सगळ्यांना गाई गोळा करून वृंदावनामध्ये पवित्र अशा वृंदावनामध्ये कृष्ण कन्हैयाने गाई राखण्यासाठी वृंदावनामध्ये यमुना मैयाच्या तीरावर गेले आणि यमुना मैयाच्या तीरावर गाई चारण्यासाठी सोडलेल्या आहेत. आणि चारण्यासाठी सोडल्यानंतर तिथं सुद्धा कंसाचा एक वत्सासूर नावाचा दैत्य वासराच्या रूपामध्ये कृष्ण कन्हैयाच्या आणि गोपाळांच्या गाईच्या कळपामध्ये घुसलेला आहे आणि गोपाळांना तो मारण्याचा प्रयत्न करतोय. माझ्या कृष्ण कन्हैयानं वत्सासुराचा सुद्धा वध केलेला आहे. पुन्हा आघासूर कृष्ण कन्हैयाला गोपाळाला मारण्याच्या रूपात आला. आघासुराचा वध सुद्धा माझ्या कृष्ण कन्हैयानं केलेला आहे. धेनुकासूर नावाचा दैत्य गोपाळांनी कन्हैयाला मारण्यासाठी त्या वृंदावनामध्ये आला. त्याचा सुद्धा वध माझ्या कृष्ण कन्हैयानं केला. अशा सगळ्यांचा वध करत 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 कृष्ण कन्हैयानं अनेक प्रकारचे खेळ खेळले. सुंदर असा काल्याचा प्रसंग यमुना मैयाच्या तीरावर पवित्र वृंदावनामध्ये कृष्ण कन्हैयानं सर्व गोपाला समवेत केला. तो काल्याचा प्रसंग सुखदेवजी राजा परीक्षितीला सांगताना म्हणतात बिभत्र वेणू जठर पटयो शृंगवेत्रेच कक्षे वामे पाणौ मसरण कवलं तत्फलान्यं गुलीषु तिष्ठन् मध्ये स्वपरिसुरदवहासयन्नर्मभिस्वये स्वर्गे लोके मिशति भुभुज यज्ञ भुगबाल केली. गोपाल कृष्ण भगवान की जय. कृष्ण कन्हैया लाल की जय. बाके बिहारी लाल की जय. राधे शब्बा. सुंदर काल्याचा प्रसंग झाल्यानंतर आता माझ्या कृष्ण कन्हैयानं त्याच पवित्र वृंदावनामध्ये कालिया दमन नावाची लीला केलेली आहे. आणि या कालिया दमन नावाची लीला खेळत असताना चेंडू फळीचा खेळ माझा कृष्ण कन्हैया खेळतोय. खेळता 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 सर्व गोपाळा समवेत चेंडू फळीचा खेळ चालू आहे. आणि चेंडू फळीचा खेळ चालू असताना जाणीवपूर्वक कृष्ण कन्हैयानं हातामध्ये बॅट घेतलेली आहे. बॅट हा चेंडू फळीचा खेळ सध्या सुतारीत त्याला नाव आहे आपल्या भारत देशामध्ये. काय म्हणतात चेंडू फळीला आपल्याकडं? क्रिकेट. क्रिकेट हां क्रिकेट. आता हे सुधारित नाव आहे. त्या काळामध्ये त्याला चेंडू फळी म्हणायचे. चेंडू फळी क्रिकेट. 3 लाकडं आणि 12 माकडं एकंदरीत सर्वांनी मिळून खेळायचा खेळ असतो तो. कृष्ण कन्हैयानं फळी बॅट हातामध्ये घेतलेली आहे. पेंद्या बॉल टाकतोय. पेंद्यानं बॉल टाकल्याबरोबर चेंडू टाकल्याबरोबर कृष्ण कन्हैयानं जाणीवपूर्वक तो चेंडू बॅटिंगनं हाणलेला आहे आणि कदंबाच्या झाडावर जाऊन रुकलेला आहे. आणि ते कदंबाचं झाड यमुना मैयाच्या तीरावर ज्या डोहामध्ये कालिया नावाचा विषारी साप राहत होता त्या विषारी साप ज्या डोहात राहत होता त्या डोहाच्या किनाऱ्यावर होतं. आता त्या कालियाच्या सापाचा विषाचा प्रभाव इतका होता दादा. त्या कालियाच्या सापाच्या विषाच्या प्रभावाने त्या डोहाच्या तीरावर गवत उगवत नव्हतं.
कोणतं झाड हिरवं राहत नव्हतं, एकही झाड नव्हतं. इतका प्रभाव त्या विषाचा होता, सापाच्या. तुमचा प्रश्न असेल, महाराज तुम्ही सांगताय कथेमध्ये आताच त्या कालियाचं विष इतकं महाभयंकर होतं की त्याच्या विषाच्या प्रभावाने गवत हिरवं दिसत नव्हतं, झाड कोणतं हिरवं राहत नव्हतं. मग हे कदंबाचं झाड, जे चेंडू अडकून बसलेलं झाड, तेच कसं कालियाच्या डोहाच्या तीरावर राहिलं? त्याच्या पाठीमागे आख्यायिका आहे. ज्यावेळेस गरुड अमृताचा कलश घेऊन आपल्या मातेसाठी जात होता, जाता 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 एक क्षणभर त्या कदंबाच्या झाडावर थांबला होता. आणि कदंबाच्या झाडावर ते अमृताचा कलश घेऊन गरुड थांबल्यामुळे एक थेंब त्या कदंबाच्या झाडावर अमृताचा पडला होता. म्हणून एकटं कदंबाचं झाड कालिया ज्या डोहात राहत होता त्या तीरावर हिरवं होतं. सगळे गोपाळ म्हणायला लागले, कन्हैया झाडावर चेंडू अडकलाय, कन्हैया झाडावर चेंडू अडकलाय. ते म्हटले, मग काढा ना. ते म्हटले, अरे बापरे, आम्ही नाही जाणार, कारण त्या झाडाच्या बाजूलाच कालियाचा डोहा आहे, आम्ही नाही जाणार. कृष्ण कन्हैया म्हटले, तुम्ही नाही जाणार तर मला थोडं सोडून जमणार आहे, मला तर जावं लागेल. कन्हैया झरझर 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 कदंबाच्या झाडावर चढले. कदंबाच्या झाडावर चढल्यानंतर कन्हैयाला काही चेंडू काढणं अवघड नव्हतं, पण त्याला कालिया दमन नावाची लीला करायची होती. म्हणून देवानं असं झाड धरलं कदंबाचं, लकलक लकलक हलवलं. जसं झाड हलवलं तसा तो वरचा झाडावर अडकलेला चेंडू ज्या डोहात कालिया राहत होता त्या डोहात पडला. आणि जसा चेंडू डोहात पडला तसा मागं पुढचा कसलाच विचार न करता कृष्ण कन्हैयानं चेंडू सोबतच उडी त्या डोहात घेतली. आणि डोहात घेतल्याबरोबर कृष्ण कन्हैया डोहात बुडाले. इकडे पेंद्या सगळे गोपाळ घाबरले. सगळे म्हणतात, कृष्ण बुडाला, कन्हैया बुडाला. पेंद्या म्हणायला लागला, आता आपला कन्हैया यमुनेच्या डोहामध्ये, ज्या डोहामध्ये कालिया राहतो तिथे बुडाला. कालिया महाभयंकर विषारी आहे. आता तो विषारी कालिया आपल्या कन्हैयाला सोडणार नाही, त्याला चावा घेईल, त्याला ठार मारील. आता आपण कृष्ण कन्हैयाच्या विरहाच्या दुःखाने आपण मोहित होऊन दुःखी होणार आहे. हे आपल्यापर्यंत ठीक आहे, पण आता नंदबाबाला आणि यशोदामयाला सांगायचं कुणाची हिंमत आहे की तुझा कृष्ण कन्हैया कालिया ज्या डोहात राहतो त्या डोहात बुडाला म्हणून? पेंद्या म्हटलं, आता काही होऊ, ही जबाबदारी माझ्यावर घेतो. पेंद्या पळत 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 गोकुळात आला आणि यशोदेला म्हणतो, मैया, यशोदा मैया, यशोदे ग बाळ तुझा यमुना डोही बुडाला. यशोदे ग बाळ तुझा यमुना डोही बुडाला. यशोदे ग बाळ तुझा ग यमुना डोही बुडाला. पेंद्या म्हटला, मैया, तुझा कन्हैया, तुझा कृष्ण, तुझा लाला यमुनेच्या डोहात बुडाला. ही बातमी जशी यशोदेच्या कानानं ऐकली त्यावेळेस यशोदा मैया आक्रोश करायला लागली, रडायला लागली, पडायला लागली. कन्हैया गेला, कान्हा गेला, आता मी जगायचं जीवन कुणासाठी? पळत पळत नंदबाबा, यशोदा, गोकुळातली सर्व लहान थोर मंडळी यमुनेच्या तीरावर ज्या डोहामध्ये कालिया राहत होता त्या डोहाच्या तीरावर सगळे आले. आता बघा, जगामध्ये किती लोक स्वार्थी असतात.
सगळे रडायला लागले, पडायला लागले, रडायला लागले आणि पडायला लागले. आणि तितक्यामध्ये यशोदा मैया मग आता ती म्हणायला लागली, आता मला जगून करायचंय काय? नंद बाबा म्हणाले, नंद म्हणे माझे बुडाले जहाज. नंद बाबा सुद्धा म्हटले, एक तर फार दिवसानं मला पुत्ररत्न प्राप्त झालं आणि ते जर आता माझ्यापासून दूर जात असेल, माझ्यापासून कायमचं सोडून जात असेल तर माझ्या सगळ्या सुखाचा ऱ्हास झाला आहे. यशोदा मैया सुद्धा म्हणायला लागली, आता ज्या डोहामध्ये कन्हैया गेलेला त्याच डोहामध्ये मला उडी घेऊ द्या, मला तरी जिवंत राहून करायचं काय? म्हणून असं पुढं सरकायची आणि जसा पुढं झोक दिला तसं पायानं मागं सरकायच्या. मागे सरे माय पाऊला पाऊली आपुलेची घाली धाके अंग. अरे कोणी कुणाचं नसतं. ज्या वेळेस टोकाचा प्रसंग आपल्यावर येत असताना या जगामध्ये कुणालाही जीव लावा, कोणी आपल्या कामाला पडणार नाही. जन्म दिलेली माय असू द्या, टोकाचा प्रसंग आल्यानंतर तो प्रसंग आपल्यालाच धाडशी अंतकरणाने ते सामंजस्य करावा लागेल. कोणी कुणाला सहकार्य करण्याची वृत्ती अंतिम टोकाच्या निर्णयाला घेत नाही. ज्याच्या नशिबाला आलं त्यानं सारलं करावं लागतं. इकडे माझा कृष्ण कन्हैया डोहामध्ये गेला आणि डोहामध्ये कालिया झोपलेल्या अवस्थेमध्ये होता आणि त्याच्या 100 पत्न्या, नागपत्न्या त्याची सेवा करण्यासाठी चौबाजूनं वेढा घालून बसल्या होत्या. माझा कृष्ण कन्हैया डोहात गेला. आता कृष्ण कन्हैयाचं स्वरूप म्हणजे काय? आता किती सुंदर आहे, किती मेघश्याम वर्ण आहे, कुरळे कुरळे केस आहेत, कमरेला पितांबर आहे. कमरेला पितांबर आहे ते आहे, पण त्या कमरेला पितांबरामध्ये वेणू अशी बासरी खवलेली आहे. अरे कामदेवाला लाजीवला असं इतकं तेज माझ्या कृष्ण कन्हैयाच्या चेहऱ्यावर आहे. नागपत्न्याने कृष्ण कन्हैयाच्या चेहऱ्याकडे पाहिल्याबरोबर सगळ्या नागपत्न्या मोहित झाल्या आणि म्हणतात, किती सुंदर लेकरू आहे. कुणाचे लेकरू असेल? इतकं छोटं लेकरू इतक्या पाण्यामध्ये कसं आले असेल? याची आई काय विसरभोळी आहे का? इतकं सुंदर लेकरू पाण्यामध्ये येईपर्यंत त्याची आई काय करत असेल? त्या सगळ्या कन्हैयाच्या जवळ गेल्या. कोणाचा आहे श्रीराजा तो? कन्हैया एक बोलत नाहीत, 2 बोलत नाहीत. कशामुळे या डोहात आलास? आता हा आमचा मालक आहे, पती आहे, याचं नाव काली आहे, महाभयंकर विषारी साप आहे. यानं जर पाहिलं तुला आणि तुला जर खालं तर आता उठून या खाईल बाळा, देईन वेल्लाळा माया जीव. तुझ्या आईला आणि तुझ्या वडिलांना किती दुःख होईल रे राजा. ते म्हटले, त्यानं खावं, त्याच्यासोबत काय करायचं हे करण्यासाठी तर मी या डोहात आलो आहे. कन्हैया छोट्या छोट्या पावलानं जवळ गेले आणि जवळ गेल्यानंतर असा चुंबल घालून तो कालिया असा झोपलेल्या अवस्थेत होता. झोपलेल्या अवस्थेमध्ये असताना कन्हैया गेले आणि टाचचा प्रहार त्याच्या शेपटावर केल्याबरोबर झोपलेला कालिया जागा झाला. जसा जागा झाला तसा आपल्या विषाचा प्रभाव कन्हैयावर करतोय, पण तो प्रभाव काय कन्हैयाला करत नाही. मग त्या कालियानं काय केलं? असा चौकडून कन्हैयाच्या शरीराला वेढा टाकला. जसा वेढा टाकला तसा त्या वेड्यानं दाबायचा प्रयत्न करतोय, पण करतो मान्यता करतो शक्तिधीश असणारा माझा भगवान कृष्ण कन्हैया आपलं शरीर फुगवतोय आणि फुगवल्यानंतर जसं कालिया दाबण्याचा प्रयत्न करतोय तसा कन्हैया शरीर आपलं फुगवण्याचा प्रयत्न करतोय आणि कन्हैयानं शरीर मोठं करायला चालू केल्याबरोबर कन्हैया शरीर मोठं करताना त्या कालियाची त्वचा तट 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 वाजायला लागते आणि तट तट वाजल्यानंतर त्याच्या अंगातून रक्तस्राव होतो आणि रक्तस्राव झाल्यानंतर तो कालिया कन्हैयाला शरण येतोय. तो कालिया म्हणतोय, कोण आहात आपण? तुम्ही काही साधारण व्यक्ती नाहीत, साधारण पुरुष नाही. ते म्हटले, मी कन्हैया आहे, मला कृष्ण म्हणतात. तू या डोहात राहायचं नाही. कालिया म्हणतो, का नाही राहायचं नाही? तू जर या डोहामध्ये राहिलास तर या पवित्र अशा वृंदावनामध्ये माझ्या गोकुळातल्या गायी चरायला येतात, वासरं चरायला येतात, गोपाळ असतात. आणि या उन्हाळ्याच्या दिवसामध्ये जर गायी वासरे या डोहातलं पाणी प्यायला आले तर तुझ्या विषाच्या प्रभावानं ते मरण पावतील. माझ्या गोपाळांनी जर या डोहातलं पाणी केलं तर ते मरण पावतील. मग हे दुःख मला पाहायचं नाही म्हणून ते या डोहातून निघून जा, चालता हो. त्यावेळेस कालिया म्हणतो, तुमचा जो वाहन आहे गरुड, त्या गरुडाची भीती आहे मला. आणि त्या गरुडाचा प्रभाव फक्त एवढ्या क्षेत्रामध्ये चालत नाही, कारण इथं तुमचा वास आहे. अगोदर त्या गरुडाची भीती नष्ट करा, मग मी इथून निघून जातो.
आता हा कालिया कोण होता? शुकाचार्य राजा परीक्षितीला सांगतात, स्वयंभू मन्वंतर काली वेदशिरा नावाचे ऋषी होते. ते विंध्य पर्वत, विंध्य नावाचा पर्वत आहे, त्या विंध्य पर्वतावर तपश्चर्या करत होते. आणि त्या वेदशिरा नावाचे ऋषी तपश्चर्या करत असताना तिथं अश्वशिरा नावाचे एक ऋषी आले आणि तेही त्या पर्वतावर तप करायला लागले. त्यावेळेस ते वेदशिरा नावाचे ऋषी त्या अश्वशिरा नावाच्या ऋषीला म्हणतात, तू का आलास रे इथं? इथं माझं तप चालू आहे. माझं तप चालू असताना तुला इथे येऊन तप करण्याचा अधिकार नाही, इथून चालता हो. त्या अश्वशिरा ऋषी म्हटले, ही काही भूमी काही तुझ्या बापाची आहे का? इथं तप करायचा कोणालाही अधिकार आहे काय? या सगळ्या पर्वताचा सातबारा काय तुझ्या नावानं केलेला आहे का काय? मग त्यावेळेस वेदशिरा नावाचे ऋषी म्हटले, लय सापासारखा फुटफुट फुटफुट करू नको, जा साप होऊन पडशील. असा वेदशिरा नावाच्या ऋषीनं अश्वशिरा नावाच्या ऋषीला शाप दिला आणि तो साप म्हणजे काली आहे. मग उशाप घेताना आता मला या योनीतून मुक्तता करा म्हणून सांगल्यानंतर त्यावेळेस वेदशिरा नावाचे ऋषी म्हटले, ज्यावेळेस द्वापारयुगामध्ये माझा कृष्ण कन्हैया जन्माला येईल त्यावेळेस त्याच्या चरणस्पर्शाने तुझा उद्धार होईल, असा उशाप वेदशिरा नावाच्या ऋषीने अश्वशिरा नावाच्या ऋषीला दिलेला आहे. गोपाल कृष्ण भगवान की राधे श्याम. सुंदर अशी कालिया दमन नावाची लीला पवित्र अशा वृंदावनामध्ये माझ्या कृष्ण कन्हैयाने केलेली आहे. आणि आता सुंदर अशी वेणू बितलीला माझा भगवान कृष्ण कन्हैया पवित्र अशा वृंदावनामध्ये करणार आहे. शरद ऋतू आहे आणि शरद ऋतूमध्ये मधुर अशा वृंदावनामध्ये यमुना मैया वाहते आहे. त्या वृंदावनाचं काय रमणीय ठिकाण आहे. आपल्या नजरेसमोर ते दृश्य आणा. यमुना मैयाचा पाण्याचा खळखळ खळखळ आवाज येतो आहे. पक्ष्यांचा किलबिलाट चालू आहे. मोर आपला पिसारा फुलवून सुंदर असं नृत्य करतात. कमळाची फुलं फुललेली आहे आणि अशा वातावरणामध्ये माझा देव वेणू बासरी वाजवतोय. बासरी वेणू काही साधारण नाही दादा. अरे ज्यावेळेस माझ्या कृष्ण कन्हैयानं वेणू वाजवायला चालू केली ना, त्या वेणूतून वेगवेगळ्या वेदाचे मंत्र निघावे. त्या वेणूचा स्वर ऐकून त्या पवित्र अशा वृंदावनातल्या झाडामधून मध गळावा. मध त्या वेणूचा आवाज ऐकून गोकुळामध्ये गवळणी चुली पेटवलेल्या असत होत्या. चुली आता गॅस निघाले, त्या काळामध्ये चुली होत्या. चुलीला लागलेला अग्नीच्या वेणूच्या स्वराने आपोआप थंड व्हावा, शांत व्हावा. सगळ्या गोपी एकत्र यायच्या आणि आता माझा भगवान कृष्ण कन्हैया सुंदर अशी वेणू पवित्र अशा वृंदावनामध्ये वाजवतोय. कशी वाजवतोय? सुंदर श्लोकामध्ये सुखदेवजी भगवान राजा परीक्षितीला सांगतात, बर्हापीडम नटवर वपुः कर्णयो कर्णिकारं बिभद्रवास कनकं कपिशं वैजयन्ती च माला रंध्रान वेणुरधर सुदयः पुरयन् गोपवृन्दे वृन्दारण्यस्वपदरमणम् प्रविशत् गीतकीर्ति. माझ्या कृष्ण कन्हैयानं डोक्यावर मोराचा मुकुट घातलेला आहे. सोन्यासारखा पितांबर कंबरेला परिधान केलेला आहे. गळ्यामध्ये वैजयंती माला आहे. नटासारखा सुंदर दिसणारा कृष्ण कन्हैया आहे. बासरीचे छिद्र आपल्या मधुर अमृतमय वाणीने तो सुंदर 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 गोड 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 बासरी वाजवतो आहे. त्या बासरीच्या आवाजाने सर्व पवित्र असं वृंदावन रमणीय झालेलं आहे.
सगळ्या गोकुळातल्या गवळणी त्या बासरीचा आवाज कानावर पडल्याबरोबर एकत्र यायचा आणि एक गवळण दुसऱ्या गवळणीला म्हणायची, अगं कोण वाजवतंय वेणू? कुणाचा वेणू आहे? वृंदावनी वेणू कवनाचा माये वाजे, वेणू गाजे गोवर्धनु गाजे, पुष्य पसरोनी मयूर विराजे, मज भासताती यादवराजे वो. हा दुसरा तिसरा कोणी वाजवत नाही, कृष्ण कन्हैया, त्याच्याशिवाय दुसरं कोणी वेणू वाजवणार आहे? अरे त्या वेणूच्या आवाजाचा प्रभाव इतका असावा, गायीनी जर गवत चरण्यासाठी चालू केला असेल, वेणूच्या आवाजाची ध्वनी गाई वासरांच्या कानावर पडल्यानंतर तोंडात घेतलेला गवताचा घास सुद्धा गायींनी जाग्यावर सोडावा. तृणचारा चरू विसरली, हा वेणूच्या आवाजाचा प्रभाव आहे. एवढंच नाही, गाईचं आणि वाघाचं कधी जमत नाही, वैर आहे. पण गाईच्या आणि वाघाच्या कानावर जर माझ्या कृष्ण कन्हैयानं वाजवलेल्या वेणूचा ध्वनी गेला ना, यांचा वैरभाव संपावा. गाई व्याघ्र एके ठाई झाली, पक्षी कुळे निवांत राहिली. हा कृष्ण कन्हैयानं वाजवलेल्या वेणूचा प्रभाव आहे. एवढंच नाही, ज्यावेळेस माझ्या कृष्ण कन्हैयानं आपल्या मधुर अशा मुखामध्ये वेणू घेतल्याबरोबर, वेणू वाजवायला चालू केल्याबरोबर जी यमुना मैया स्पिंड वाहत होती, ती सुद्धा वाहताना जाता जाता म्हणायची, कधी माझं पुण्य असेल, माझं कितीतरी जन्माचं पुण्य असेल की कन्हैयानं वेणू वाजवावीन, तो मी वेणू ऐकण्याचं महत् भाग्य मला पवित्र अशा वृंदावनातून वाहता वाहता मिळावं. म्हणून त्या यमुना मैयाच्या पाण्यानं सुद्धा स्पिंड वाहण्यापेक्षा संत गतीनं वाहनं वाहावं. यमुना जळ स्थिर स्थिर वाहे, यमुनेच्या पानाला सुद्धा कृष्ण कन्हैयाच्या वेणूच्या ध्वनीची गोडी लागली. अरे सकाळी निघणारा सूर्य संध्याकाळी मावळण्यासाठी निघालेला असतो. सकाळी जर सूर्य निघाला आणि जर तो डोक्यावर आला दुपारी 12 वाजता, माझ्या कन्हैयानं जर वेणू वाजवायला चालू केला तर तो सूर्य सुद्धा तिळभर सुद्धा हलत नव्हता. रवी मंडळ चालता स्तब्ध होय, इतका वेणूचा प्रभाव माझ्या कृष्ण कन्हैयाचा वाजवलेल्या वेणूचा प्रभाव आहे. काही गवळणी काय म्हणायला लागल्या बघा, जळक्या प्रवृत्तीचा असतात. या कन्हैयावर आम्ही इतकं प्रेम करतो, लहानापासून एवढा मोठा झाला, याला काकेत घेऊन आम्ही खेळलो, याच्यासोबत अनेक प्रकारच्या लीला आम्ही केल्या. आता हा कन्हैया आमच्यावर प्रेम कमी करतोय, उठून सुटून जवळ त्याच्या बासरीच घेऊन बसतोय. कन्हैया कुठं जेवायला बसला तरी कमरेला बासरी, कुठं जाऊ लागला तरी कमरेला जवळच बासरी, वाजवताना जवळच बासरी, झोपताना सुद्धा कन्हैयाच्या जवळच बासरी. सगळ्या गवळणी मिळाल्या त्या बासरी जवळ गेल्या, बासरी जवळ, आणि त्या बासरीला म्हणायला लागले, काय ग वेणू, किती पुण्य आहे तुझं, काय तू एवढं पुण्य केली, सतत सहवास तुला कृष्ण कन्हैयाचा प्राप्त होतोय, काय कोणत्या जन्मातलं पुण्य आहे? ती वेणू आता त्या गवळणींना सांगायला लागते, अगं गवळणींनो, याच्यासाठी काही गोष्टी माणसानं साध्य कराव्या लागतात, तेव्हा कुठंच देवाचा सहवास मिळत असतो. त्या गवळणी म्हणतात, काय वेणू एवढं काय पुण्य केलंस तू? ती वेणू म्हणते, अगं आता गवळणींनो ऐका, मी सांगते तुम्हाला मी काय करून घेतलंय, मी किती त्रास सहन केलाय, किती त्रासातून मी पुढे आले, किती संकटातून पुढे आले, किती दुःखाला तोंड द्यावं लागलं, हे सगळं तोंड देत 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 कुठं आता मला कृष्ण कन्हैयाचा सहवास प्राप्त झाला आहे. त्या गवळणी म्हणतात, सांग वेणू तुझं काय एवढं दुःख होतं, काय केलंस तू? ती आता वेणू बोलायला लागली त्या गोपींना, अगं गोपींनो, मी एका लाकूड कुळामध्ये, वृक्षाच्या कुळामध्ये जन्माला आले, त्याला बांबू म्हणतात, बांबू, आणि आपल्याकडे वेळू म्हणतो. वेळूचं झाड बघितलंय ना? कुणा बघितलंय? हात वर करा बरं. कुणच बघाय नाही, सगळ्या गावानं बघितलंय ना. हा वेळू, हा बांबू, बांबू, हा हा आवर, याला सगळे लाकडं तेच आहेत म्हणून बुवा. भोजनकवाडीचा आवरा प्रसिद्ध आहे. काल कोणीतरी म्हणलं मला, हा रामाच मला काही वाटतं 5-5 लाख रुपयाचा एक आवरा काढतात, 5-5 लाखाचा. पण एवढे पैसे आहेत, पण गाव दाखवित नाही आपल्याकडे पैसे आहे म्हणून. ना उगा गबाळे कपडे घालून राहतात माणसं सगळे. बांबूच्या कुळात जन्माला आले. ज्यावेळेस माझा बांबूच्या कुळामध्ये वेळूच्या जातीमध्ये जन्म झाला ना, त्यावेळेस एक
कारागीर आला ग गोपींनो, कारागीर. त्यानं अगोदर मला तोडलं. ज्यावेळेस कारागीर मला तोडत होता, काय माझ्या यातना झाल्या असतील माझ्या मलाच ठाऊक आहे. मी ती तुम्हाला शब्दात सांगू शकत नाही. तोडलं याच्यावर तो थांबला नाही. त्यानं तोडलं आणि घरी घेऊन गेला. घरी घेऊन जाऊन 1.5 फुटाचे छोटे 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 तुकडे केले. मला जागेवर असं पावलोपावली तोडलंय. स्वतःला तोडून घेतलंय. त्याच्यावर तरी तो कारागीर थांबला का ग गोपींनो? नाही थांबला. माझ्या शरीरामध्ये फुटावर अर्ध्या फुटावर गाठ होती. अर्ध्या फुटावर गाठ होती. त्यानं काय केला, ते रांदा घेतला. रांदा आणि पहिल्या माझ्या पोटातल्या काय काढल्या? बोला राव बोला, तुम्हाला माझी भाषा कळती. काय काढल्या? गाठी काढल्या. गाठीन पहिलं मला मोकळं केलं. बरं, मोकळं करून तरी थांबला का कारागीर? नाही ग गोपींनो. 2-2 इंचवर पुन्हा अनेक छिद्र पाडले. छिद्र. हे सगळं मी दुःख सहन केलं. तेव्हा कुठं कृष्ण कन्हैयाच्या मुखामध्ये गेले आणि गोड असा ध्वनी माझ्यातून निघायला लागला. मग तुम्हालाही देवाच्या जवळ जायचं म्हणल्यास एवढं करावं लागतं. अण्णा, पहिल्यांदा माळ घालावी लागते. माळ स्वतःला तोडून घ्यावं लागतं. तोडून घेणं म्हणजे संबंध तोडणे. पत्नी माझी, मुलगा माझा, सुना माझ्या, नातरुंड माझे, पत्रुंड माझे, हे संसार हे मी केलं, ते मी केलं, हा मी आणि माझेपणाचा जो संबंध आपल्या अंतकरणावर स्थित झालेला आहे, हा संबंध अगोदर तोडावा लागतो. मग देवाच्या जवळ जायला मिळतं. बघा, तोडून घेणं म्हणजे संबंध तोडायचा. पुन्हा गाठी काटायच्या. गाठी संदेहाच्या सुटल्या गाठी. संशयाच्या गाठीनं प्रत्येक माणसाचा असा छाताळा आणि पोट भरलेलं आहे. माणसानं पहिलं मोकळं व्हायचं. मोकळं, आणि जेवढं मोकळं होताल तितकं देवाला आवडतं. बघा गड्यावनं, मोकळे मन रसाळवाणी याची गुणी संपन्न. कितीतरी परमार्थ करायचं ना, आपल्या पोटातल्या गाठीत जात नसतील तर काय परमार्थ करून फायदा आहे? किती कीर्तन ऐकले म्हणजे आपल्या अंतकरणातला संशय जात नसेल तर कशाला कीर्तन ऐकायचे आपण? किती कथा आयोजित केल्या, किती कथा पुढे बसून ऐकल्या, आपल्या बोर जर परिवर्तन आपल्यात होत नसेल तर काय ऐकून तरी फायदा काय? माणसानं मोकळं राहिलं पाहिजे. गड्या मोकळं. वेणू म्हणते, पहिल्यांदा मला त्या कारागिरानं मोकळं केलं, बोटातल्या गाठी काढल्या. ते छिद्र जे पाडले ना, छिद्र, काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, दंभ, अहंकार, हे विकार माझ्यातून अगोदर लयाला गेले. मग हे सगळं केलं तेव्हा कन्हैयाचा सहवास गोपींनो मला मिळाला ग, अशी वेणू गोपींना सांगायला लागलेली आहे. आता त्याच वृंदावनामध्ये गोकुळातल्या सर्व कुमारिका गोपी कात्यायनी नावाचं व्रत करत होत्या. ते कात्यायनी नावाचं व्रत कसं करत होत्या ही कथा पाहण्याच्या अगोदर आपण 1-2 मिनिटं देवाचं नामसंकीर्तन करूया आणि पुढची कथा संकल्पित वेळेमध्ये आपण पाहू. गोविंदा गोपाल, टाळी हात वर करा सर्वजण. मुरली मनोहर शाबास. नंदलाला. गोविंदा गोपाला, मुरली मनोहर नंदलाला. गोविंदा गोपाला, मुरली मनोहर नंदलाला. भज मुरली मनोहर नंदलाला. मुरली मनोहर नंदलाला. ओ मुरली मनोहर नंदलाला. हात वर घ्या. हात हात हात. तुम्हाला एकदा सांगितलंय, झालं बघा. आजचा दिवस आहे कथेचा. उद्या सकाळी कथेची सांगता होणार आहे. हा आनंद काही पुन्हा पुन्हा आपल्याला मिळणार नाही. हात वर घ्या सगळे. घ्या सगळे, हात वर घ्या. हा, टाळी वाजवण्याचे फायदे फार वेगळे आहेत बघा. टाळी जर मनसोक्त वाजवली, आपल्या शरीरामध्ये 72,000 नाड्या असतात. 72,000. अटॅक येत नाही, हृदयविकाराचा झटका येत नाही. लोक जी मरायला लागलीत ना हृदयविकाराच्या झटक्यानं, जे भजन कीर्तनात येतात, कथेत येतात आणि टाळी वाजवायला कुचराईपणा करतात. जे टाळी वाजवायला कुचराईपणा करतात त्याच्या छातीत चमकतं बघा, छातीत. त्याच्यासाठी आपल्या जर छातीत चमकुले वाटत असेल, हात वर घ्या. वर घ्या, वर. सरळ 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 सरळ. एक. शाबास. गोविंदा गोपाला, मुरली मनोहर नंदलाला.
आवाज माझ्यापर्यंत तरी आला पाहिजे. जय हो. भज मुरली मनोहर नंदलाला, भज मुरली मनोहर नंदलाला, भज मुरली मनोहर नंदलाला, मुरली मनोहर नंदलाला. गोविंदा गोपाला, गोविंदा गोपाला, मुरली मनोहर नंदलाला. टाळी. वारशी महाराज. भज मुरली मनोहर नंदलाला, भज मुरली मनोहर नंदलाला. गोविंदा गोपाला, भज मुरली मनोहर नंदलाला, गोविंदा गोपाला, मुरली मनोहर नंदलाला. हरि हरि गोविंदा गोपाला, भज मुरली मनोहर नंदलाला. आपल्या सर्व कुमारिका गोपी कात्यायनी नावाचं व्रत करत होते. ऐका, इकडे लक्ष द्या. कात्यायनी नावाचं व्रत कसं करतात? मार्गशीर्ष महिन्यामध्ये ते व्रत करावं लागतं. ते व्रत कशासाठी असतं? ज्या मुलींचे लग्न झाले नाहीत अशा मुलींनी ते व्रत करावं लागतं. कुमारिका स्त्रियांनी ते व्रत करावं लागतं. कशासाठी करायचं असतं? तर देवासारखा पती आम्हाला प्राप्त व्हावा, देवासारखा पती मिळावा म्हणून कात्यायनी नावाचं व्रत करावं लागतं. ते व्रत कसं करायचं असतं? ब्रह्ममुहूर्तावर उठावं लागतं. ब्रह्ममुहूर्तावर मावशांनो ऐका, ब्रह्ममुहूर्तावर उठावं लागतं. ब्रह्ममुहूर्त किती वाजता चालू होतं? भजनकवाडीत पहाटे 9:30 वाजता, बरोबर आहे ना? किती वाजता? अरे बोलतच का नाही तुम्ही? 3:30ला चालू होतं. पहाटे 3:30ला ब्रह्ममुहूर्त चालू होता अण्णा. त्या ब्रह्ममुहूर्तावर कुमारिका स्त्रियांनी मार्गशीर्ष महिन्यामध्ये उठावं लागतं. ब्रह्ममुहूर्तावर उठून वाहत्या पाण्यात स्नान करावं लागतं. वाहत्या, आणि ज्या वाहत्या पाण्यात नदीच्या जलामध्ये आपण स्नान केल्यानंतर त्याच नदीच्या वाळवंटामध्ये कात्यायनी देवीची वाळूची मूर्ती बनवावी लागते आणि तिथं तिची पूजा अर्चा मनोभावेने करावी लागते आणि तिथं मंत्र म्हणावा लागतो. कात्यायनी महामाये महायोगिन्यश्वरी नंदगोपसुतं देवी पतिमे कुरुते नमः. हा मंत्र त्या देवीची पूजा करून म्हणावा लागतो. मग ही पूजा 1 महिनाभर करावी लागते. 1 महिनाभर. आणि याचं उद्यापन करावं लागतं. उद्यापन
हे कात्यायनी नावाचे व्रत गोकुळातल्या सर्व कुमारिका गोपी करत होत्या. एके दिवशी ब्रह्ममुहूर्तावर सगळ्या कुमारिका गोपी उठल्या आणि यमुना मैयाच्या तीर्थामध्ये स्नान करण्यासाठी गेल्या. ब्रह्ममुहूर्तावर उठल्यानंतर कन्हैयानं पाहिलं, अरे हिऱ्या रोज उठतात कुठं जातात, रोज उठतात कुठं जातात. एका दिवशी कन्हैया त्यांच्या पाठीमागे जात 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 यमुना मैयाच्या तीरावर गेला. ह्या सर्व गोपींनी आपल्या अंगावरचे वस्त्र यमुना मैयाच्या तीरावर काढून ठेवले आणि नग्न अवस्थेमध्ये यमुना मैयामध्ये उतरले आणि स्नान करतायत. मग स्नान करता करता माझ्या कन्हैयानं त्या तीरावर ठेवलेली सगळी वस्त्र घेतली आणि कदंबाच्या झाडावर जाऊन बसला. सगळ्या गोपी यमुना मैयामध्ये रममान होऊन स्नान करतात. आणि स्नान करता करता एका गोपीची नजर आपल्या कपड्याकडे गेली तर कपडेच नाही. त्या गोपी म्हणतात, अगं आपले कपडे, तीरावर ठेवलेले कपडे. इकडं तिकडं पाहतात. सगळ्या गोपी भयभीत झाल्या. भयभीत झाल्यानंतर त्या गोपी इकडं तिकडं कपडे शोधतात तर कपडे दिसत नाही. पण एका गोपीची नजर त्या कदंबाच्या झाडावर गेली तर त्या कदंबाच्या झाडावर कृष्ण कन्हैया सगळ्या गोपींचे वस्त्र घेऊन बसलेला आहे. सगळ्या गोपी हात जोडून कन्हैयाला म्हणतात, कन्हैया काय अपराध केलाय रे कन्हैया, असं नको करू रे, आमच्या इज्जतीचा प्रश्न आहे कन्हैया, आमची वस्त्र आम्हाला दे. कन्हैया म्हणतो देतो, पण तुम्ही मोठी चूक केली, मोठी. गोपी म्हणतात, काय चूक केली कन्हैया, सांग, आम्ही अज्ञानी आहेत, पामर आहे. अगं गोपींनो तुम्ही काय करताय आता. त्या गोपी म्हणतात, आम्ही एक व्रत अंगीकारलेलं आहे, त्याला कात्यायनी व्रत म्हणतात. कशासाठी करताय. अरे तुझ्यासारखा पती आम्हाला प्राप्त व्हावा याच्यासाठी महिनाभर आम्ही व्रत करतो रे कन्हैया. पण हे व्रत करताना काही चुका होतात त्या तुमच्या लक्षात येतात का गोपींनो. गोपी म्हणतात, काय चूक झाली कन्हैया. अगं गोपींनो तुम्ही ब्रह्ममुहूर्तावर उठता बरोबर आहे, वाहत्या यमुना मैयाच्या तीर्थामध्ये स्नान करताय हेही बरोबर आहे, कात्यायनी देवीची मूर्ती बनवताय हेही बरोबर आहे, तिची पूजा करता, मंत्र म्हणता हेही बरोबर आहे. पण एक चूक काय होती तुमच्याकडून, तुम्ही नग्न होऊन तीर्थामध्ये स्नान करताय. आणि शास्त्र सांगतंय तीर्थामध्ये नग्न होऊन स्नान केल्यानंतर त्या तीर्थाच्या स्नानाची फलप्राप्ती आपल्याला मिळत नाही. नग्न होऊन या स्नान जे करीती त्याचे व्रत होती निरर्थक. त्या व्रताची पुण्य काय. 4 गोष्टी करत असताना अंगावर एखादं तरी वस्त्र असावं, स्नान करताना एखादं तरी वस्त्र अंगावर असंच जावं, दान करताना एखादं तरी वस्त्र अंगावर असंच जावं, शयन करताना झोपताना एखादं तरी वस्त्र अंगावर असंच जावं, आणि भोजन करताना एखादं तरी वस्त्र असंच जावं. हिंदू वैदिक धर्मशास्त्राचा सिद्धांत आहे. पण गोपींनो तुम्ही निर्वस्त्र होऊन स्नान करताय ना, तुम्ही आता एक काम करा, तुमचे वस्त्र मी तुम्हाला देतो, पण तुम्ही यमुना मैयाची हात जोडून माफी मागा. सर्व गोपींनी यमुना मैयाची माफी मागितली. कन्हैयानं त्यांची वस्त्र त्यांना परत देऊन टाकली आणि व्रताचं त्यांचं उद्यापनही केलं. वस्त्रहरण लीला झाल्यानंतर आता माझ्या कृष्ण कन्हैयाने इंद्रयज्ञाचं निवारण केलं. त्या इंद्रयज्ञाच्या निवारणामध्येच गोवर्धन उद्धाराची कथा गोड आलेली आहे. दरवर्षी इंद्राची पूजा गोकुळामध्ये लोक करायचे, ठरलेल्या तिथीला पूजा करायचे. दरवर्षीप्रमाणे सगळ्या गोकुळातली लोक एका ठिकाणी जमली, नंदबाबा जमले, मंदिरामध्ये चावडीवर बैठक बोलावली. यावर्षी इंद्रयज्ञ करायचा आहे. पण इंद्रयज्ञ करायचा तर इंद्रयज्ञाला काय करायचं काय नाही, 56 प्रकारचा भोगाचा नैवेद्य इंद्राला दाखवायचा, त्याची पूजा करायची, अर्चा करायची. कृष्ण आणि गोपाळ म्हणले, कृष्ण म्हणले यावर्षी इंद्राची पूजा करायची नाही. सगळे जुने लोक म्हणू लागले, किती वर्षापासूनची परंपरा आहे, एवढी उडसली करू काल परवाच येऊन सांगायला लागले. त्याचं लोक काय लागले, जुना नियम आहे, हे असे म्हातारे गाव आहेत भरपूर. ह्याचा नियम मोडला की असं होतंय बघा, त्याचा नियम मोडला की, कशाचा नियमन काय. सगळे म्हातारे एकत्र आले. काल परवाचं ते नंदबाबाचं कार्ट, इंद्राची पूजा आपण कित्येक वर्ष आपल्या बापदादापासून करणारी माणसं, आणि ही जर पूजा बंद केली तर गावावर जर काही विघ्न आलं तर त्याला जबाबदार कोण. कृष्ण म्हणले मी जबाबदार आहे, इंद्राची पूजा करायचीच नाही. मग गोकुळातले लोक म्हणले मग कुणाची करायची. अरे इंद्राची पूजा करायची नाही. काही म्हातारे लोक म्हणले इंद्राची पूजा करावी लागते, इंद्राची पूजा केल्यामुळे इंद्र हा वरुण देवतेचा राजा आहे, इंद्र खुश होतो, गोकुळावर पाऊस पडतो, पाऊस पडल्यामुळे आपल्या गोकुळामध्ये गायी आहेत, गायीला चरायला चारा होतो. कृष्ण म्हणले हे साप चुकीचं आहे, खोटं आहे, पाऊस इंद्रामुळे पडत नाही.
आपल्या बाजूला जो गोवर्धन आहे तो गोवर्धन पर्वत आहे. ज्यावेळेस ढग येतात ते पर्वताला आडतात आणि पाऊस काळ म्हणून गोकुळावर चांगला होतो. मग खरे आपल्या गोकुळावर उपकार गोवर्धनाचे आहेत. म्हणून आता या वर्षी पूजा गोवर्धनाची करायची. सगळ्यांनी मान्य केलं. काय करायचं? जशी इंद्राची पूजा करीत होतात तसंच 56 प्रकारचे प्रत्येकाने नैवेद्य बनवायचा. सर्वांनी 56 प्रकारचे नैवेद्य बनवले. गेले गोवर्धनाजवळ पटकन गेल्यानंतर आता गोवर्धनाचा आधी अभिषेक करायचा म्हटले. हे आता गोपाळ म्हटले किती आता हे पाणी, एवढा गोवर्धन मोठा, ह्याला सगळं ओलं चिम करणं काही सोपं आहे का? यमुनीचं पाणी आणायचं, पुन्हा गोवर्धनाला टाकायचं, एवढा गोवर्धन ओला चिम करायला किती वेळ लागल? आणि मानसी गंगा गोवर्धनावर प्रगट केली. एका क्षणामध्ये सर्व गोवर्धन गोला चिंब केला. आता सर्व आणलेला नैवेद्य गोवर्धन खातो का नाही बघण्यासाठी काही जुने जाणते माणसं आले. ह्या लेकराच्या नादी लागून गोवर्धनाची गोपाळराव पूजा करायला होता, पण आता हे काही खरंच खातो का नाही, हा पर्वत आहे, कुठं नैवेद्य खात असतो का, म्हणून बघण्यासाठी काही लोक आली होती. नैवेद्य गेल्यानंतर आता कन्हैयाला वाटलं हे आपल्या अंगलट्याचा धंदा आहे. लगेच कन्हैयानं गोवर्धनाचं रूप घेतलं आणि सगळ्यांचा नैवेद्य गपागप कन्हैया खायला लागले. मग गोपाळांना सुद्धा चिंता वाटायला लागली, अरे हे सगळं काय नैवेद्य गोवर्धन खाऊन घेतो का काय, आपल्याला प्रसाद काही शिल्लक ठेवतो का नाही. मग हे सगळं गोपाळाच्या अंतःकरणातलं कन्हैयानं ओळखलं आणि थोडासा प्रसाद शिल्लक ठेवला. मग दरवर्षी मान घेतलेला इंद्र ते म्हटला आजची तिथी कोणती आहे रे पोरांनो? मग या तिथीला आपल्या त्या गोकुळामध्ये आपली पूजा अर्चा होत असते. जा बरं मारा नजर, काय चालू आहे गोकुळात. हे इंद्राचे दूत गोकुळावर फिरी मारा आले तर ह्याची पूजा नाही, ह्याची अर्चा नाही, याला कोणी नैवेद्य दाखविना. एखाद्या माणसाला मान सन्मान घ्यायची सवय जर लागली असेल ना, त्याला अपमान पचत नाही बघा. जाईल तिथं मान मिळू लागला, जाईल तिथं मान मिळू लागला, जाईल तिथं मान मिळू लागला. आणि एखाद्या ठिकाणी अपमान जर झाला तर त्याला ते अपमानच पचत नाही. इंद्राला हे अपमान पचला नाही ना. इंद्राला राग आला आणि इंद्राला त्या दूताने येऊन सांगितल्याबरोबर, इंद्र महाराज तुमची गोकुळात पूजा नाही, अर्चा नाही, काही नाही, तिथं गोवर्धन पर्वताची पूजा चालू आहे. इंद्राला राग आला आणि इंद्रानं वरून देवतेला सांगितलं दुसरीकडे कुठंच जाऊ नका, गोकुळावर जा, ढगांचा गडगडाट करा आणि हत्तीच्या सोडल्यासारखा पाऊस चालू करा. माईच्यान खरंच पाऊस पडेल र. रात्रीच पावसानं नाकीनं मानले ना, आता कशाला एवढं. पाहता पाहता सर्व ढग एकत्रित झाले. विजांचा कडकडाट झाला, हत्तीच्या सोंडासारखा पाऊस चालू झाला. सगळे गोपाळ भयभीत झाले, गाई वासरं भयभीत झाले. आता या संकटातून वाचील कोण? सगळे कन्हैयाच्या जवळ आले. कन्हैया तुझ्यामुळं झालंय, तुझ्यामुळं. दरवर्षी आपण इंद्राची पूजा करत होतो, यावर्षी चुकलो आपण गड्या. तुझ्या नादानं हे काही चांगलं झालं का? आता आमची गायी मरतील, वासरं मरतील, गोपाळ मरतील, गोपी मरतील, गवळणी मरतील. आता वाचवणार कोण? कन्हैया म्हणला अरे घाबरू नका, मी आहे. ज्या गोवर्धनाची पूजा आपण केली ना, तोच गोवर्धन आपलं संरक्षण करील. कसा संरक्षण करील? पर्वत आहे तो. काही नाही, सर्वांनी काट्या आणल्यात ना, काट्या लावा, काट्या. प्यांद्या म्हणला कन्हैया काहीतरी नवलस म्हणजे मजा घेण्यासारखंच बोल नाही तुझं. काट्या लावल्या ना कुठं पर्वत उचलत असतो. अरे मी सांगतोय ना, लावा काट्या. ते म्हणले देव म्हणायलाय ना, आपण पुढचं नाही काही चौकशी करायची. म्हणायलाय ना, एखादा अतिशहाणा माणूस म्हणत असेल हाल्या दूध देतो, हाल्या दूध देत नाही माहित आहे आपल्याला, पण एखादा म्हणायला आहेच हाल्या दूध देतो आणि देतो तर देतो. तुझ्या बापाचं काय चालू बापा, देतो म्हण ना. उगा तोंडाला तोंड देण्यात गरज आहे का ते कुटाने वाढून येऊन? हे प्यांद्या म्हणला हे कुणाचं ऐकत नाही, हे पर्वत संरक्षण करते म्हणते. बरं हां, काट्या लावायच्यात का? सगळ्या गोपाळांना एकत्रित केलं, हातातल्या काट्या घेतल्या आणि काट्या चौकडून लावल्याबरोबर कन्हैयानं करंगळी लावली आणि आल्हाद गोवर्धन उचलला. गोवर्धननाथ भगवान की जय, बाके बिहारी लाल की राधे. शाबास. असा गोवर्धन उचलला भक्ता. हे पाऊस काही 1-2 दिवस नव्हता. उत्तमांना कुठे गेले? उत्तमांना
गोकुळावर पाऊस सततधार हातीच्या सोंडासारखा 7 दिवस चलत होता. 7 दिवस. तुम्ही एकाच दिवशी पंक्चर झाले राव. 7 दिवस पाऊस चालू होता. पाऊस. ही सगळे गाई वासरं गोपाळ गोवर्धनाच्या खाली आले. मध्यभागी कन्हैया करंगळी अशी ताईट करून गोवर्धनाला टेका दिलेला आहे. पण बघा, देवासोबत कोणतंही कर्म करत असताना अहंकार वृत्ती विकासभाऊ अंतकरणामध्ये आली नाही पाहिजे. मी केलं, माझ्यामुळं झालं, हे जर तुमच्या अंतकरणाला स्पर्श करीत असेल तर तुम्ही जेवढं केलं तेवढं मातीत गेल्याशिवाय राहत नाही. ह्या गोपाळांना काय वाटायला लागलं, उग हे मोठाड बोलतोय देव कन्हैया, स्वतःला शान समजायला लागलाय. आम्ही सगळ्यांनी आम्हाला काट्या लावायला लावल्यात, सगळी ताकद आम्ही खर्च करायला लागलो गोवर्धन उचलायला, आणि ह्या वाघानं फक्त करंगळी दाखवली आणि करंगळीवर आम्हाला उगं पिक्चर दाखवलं आणि करायलाय. काही नाही ह्याचं, काही नाही ह्याचं, नसतं मोठेपण आहे. असा अहंकार आल्याबरोबर कन्हैया म्हटले, पेंद्या थोडीशी माझ्या हाताला कळ लागली रे, थोडीशी करंगळी ढिली करू का? पेंद्यालाच अहंकार आला होता. पेंद्या म्हणला, कन्हैया काही नाही, काढून घेतलास तरी जमतोय. हा म्हणले, अरे तुला पक्कच पछाडलं करी अहंकारानं. मग कन्हैयानं फक्त अशी ताईट करंगळी होती ती थोडी अशी ढिली केली, नुसती ढिली केल्याबरोबर ते उचललेला गोवर्धन झरझर 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 खाली आला. सगळे गोपाळ म्हणायला लागले, कन्हैया आमचं काही नाही, आमचं काही नाही, सगळं जे आहे ते तुझंच आहे. ते म्हणले, काय झालं? आता आम्ही मरता, वाचव, तूच वाचव. लगेच देवानं करंगळी ताईट केली आणि एका क्षणामध्ये गोपाळांना आलेला अहंकार नष्ट झाला. देवाच्या मनात आल्यानंतर काही करतो देवगड्या, काही करतो. अशी सुंदर अशी गोवर्धन लीला केल्यानंतर आता या ठिकाणी सुंदर अशी रासलीला वृंदावनामध्ये कृष्ण कन्हैया करणार आहे. रासलीलेचा सुंदर प्रसंग आहे, पण आता इथं जास्त गर्दी झाली बरं का. तुम्हाला खेळता आलं असतं, नाचता आलं असतं. खेळता ना रासलीला? माता माऊल्या खेळता का रासलीला? खेळतात ना? बरं खेळतात. जरा थोडंसं बाजूला साईड द्या, मला अगोदर थोडी कथा सांगू द्या आणि पुन्हा मग तुम्ही खेळा. पुन्हा मग बघू पुढची कथा. वाजतील 12च वाजतील, काय करा. सर्व गोपींना निरोप दिला. वृंदावनामध्ये या रात्रीच्या वेळी या सर्व गोपी रात्रीच्या वेळी गेल्या कृष्ण कन्हैयाच्या जवळ. शरद ऋतूतील पौर्णिमा आणि पौर्णिमेची रात्र आणि पौर्णिमेच्या रात्री सगळ्या गोपी वृंदावनाच्या दिशेने निघाल्या. कुणाची सासू आडवी येते, कुणाचा नवरा आडवा येतो, कुणाचा सासराचा आडवा येतो. ए पोरींनो, कुठं निघालात? कुठं? ते म्हणली, चालवत आम्ही वृंदावनात. इतक्या रात्रीच्या वेळी? काय वृंदावनात? कृष्णानं बोलवलंय, कृष्णानं. त्या कृष्णाला एक धंदा नाही, निघालात तुम्ही, तुम्हाला कोणी विचारणार नाही का? अगं सासूरवाशीन स्त्रीनं सासूची परवानगी घेतल्याशिवाय, पतीची परवानगी घेतल्याशिवाय घराच्या बाहेर पडू नये, हा शास्त्र सिद्धांत आहे. ती म्हणली, असल्या सासा बकळ बघितल्यात, गवळणी निसवलेल्या होत्या. असल्या सासा रोज पावली पावली भेटवल्या. ती सासा मग लई बिलिंदर जात. सासू नावाचा प्राणी म्हणजे लई जनावर वेगळं ते. ती सासू म्हणली, आता ही सून मला काही रेट ना, तुझ्या नवऱ्याला सांगते. ए बैला, तुम्हाला म्हणे ना बरं का. ते तुम्हाला वाटलं महाराज माझ्याकडे हात केला म्हणजे मलाच म्हणले काय. ते बायकोला आवर जरा. ते म्हणला, काय झालं आई? रात्रच्या टाइमला निघाली ती वृंदावनात. ते म्हणला, बरं असं आहे का, मग माझा नवरेपणाचा धाक तिला दाखवावा लागल. ते गेला. ए कुठं निघालीस ग? ती म्हणली, वृंदावनात. तुझ्या बाप गेलता का रात्रीच्या वेळी वृंदावनात? कृष्णानं बोलवलंय. कृष्णानं बोलवलंय? अगं कोण कृष्ण? नाही नाही, देव आहे आणि त्यानं बोलवलंय, मी जाणारच आहे. जाणार आहे? अगं तुझा पती आहे, नवरा आहे, मालक आहे, माझी आज्ञा म्हणून जातीस? ती म्हणली, मालक आहेत, बरोबर आहे, मान्य आहे. पती आहेत, मान्य आहे. नवरा आहेत, मान्य आहे. तुम्ही कशाचे नवरे, कशाचे पती, कशाचे मालक? अगं तुझ्या बापानं ज्या दिवशी लग्न केलं ना, त्या दिवशी असा संकल्प सोडलाय, आजवर होती आमची नाता झाली,
तुम्ही सगळे काही ब्रह्मचर्य आहेत, बोला ना राव, थोडं सहकार्य करा मला. आजवर होती आमची ना आता झाली तुमची. असा संकल्प देव बाप्पाच्या साक्षीनं ज्या दिवशी दिला ना तेव्हापासून तुझा पती मी आहे. बरोबर आहे म्हटली मालक. पटलं मला, पटलं पटलं पटलं, तुमचं बोलणं पटलं. तुम्ही मालक आहेत, पती आहेत, या नाशक्या कुचक्या देहाचे आहेत, माझ्या प्राणाचे तर नाहीत. तिनं देह तिथंच टाकला आणि प्राणानं वृंदावनात केली. गेल्यानंतर सर्वांचं स्वागत कृष्ण कन्हैया करतात. स्वागतमो महाभागा प्रिय किं करवा निवाह व्रजस्थानामयं कश्चित् ब्रूतागमनं कारणम्. बोलवलंय, निमंत्रण दिलंय, सर्व गोपींना एकत्र करून असा कृष्ण कन्हैया बसलेला आहे सिंहासनावर. म्हणतो तुमचं स्वागत आहे गोपींनो. कशा निमित्तानं, कशाच्या कारणामुळे तुम्ही इथं आलात? हाय का नाही? आता बोलून घेऊन चपलाचा मार. निमंत्रण द्यायचं जेवायला या म्हणून, आणि जेवायला या म्हणून सांगून पुन्हा का आलात म्हणणं म्हणजे किती अपमानजनक वागणूक आहे. सगळ्या गोपी रागावल्या. अरे कन्हैया, तूच निरोप पाठवला होता ना आम्हाला ये म्हणून, आणि इथं आल्यानंतर कारण विचारतोय. हो गोपींनो, मी या म्हटलं की यावंच का? देव आडवा बोलायला लागला. ए शांत बस रे, शांत बस. अरे पडल ती. मी या म्हणलं म्हणजे तुम्ही यावंच का? तुम्हाला काही धाक दरारा कुणाचा आहे का नाही? देव म्हणायलाय. कुणाला? मला? गोपींना गोपींना म्हणायला लागलाय. तुम्हाला काही धाक दरारा कुणाचा आहे का नाही? चला म्हणलं की निघावंच का? तुम्ही पतिव्रता स्त्रियांनो, पतिव्रता. तुमचं सगळ्यांचं लग्न झालंय. लग्न. तुम्हाला पतिव्रतेचा धर्म माहीत आहे का? पतिव्रता कुणाला म्हणावं? आता देव त्या सगळ्या गोपींना सांगायला लागलेत, लक्ष देऊन ऐका. अगं, पती सोडून जिच्या स्वप्नामध्ये दुसरा परपुरुष येत नाही ती खरी पतिव्रता आहे. पती सोडून दुसऱ्याची स्तुती कानावर जिच्या पडत नाही ती खरी पतिव्रता आहे. पतीच्या शब्दाबाहेर जी वागत नाही ती खरी पतिव्रता आहे. आणि तुम्ही बिनधास्त निघालात. देव म्हणले पतिव्रतेचं तुम्हाला महत्व सांगतो. अगं, काही पतिव्रता होऊन गेली. शांडिल्या नावाची पतिव्रता होऊन गेली. तिचं सामर्थ्य काही सर्वसाधारण नाही. सूर्याला तिनं रोखवलं होतं. माहूर गडावर अनुसया माता नावाची पतिव्रता होऊन गेली. अरे, तिने देव तिच्या उदरामध्ये जन्माला आले. पतिव्रतेचं काही सामर्थ्य कमी थोडंच आहे? पतिव्रतेचं सामर्थ्य सांगतो गोपींनो, ऐका. एक अशीच पतिव्रता होती. ती पतिव्रता, तिचा पती रोगी होता, रोगीटा, आणि तिला फार दिवसानं एक छोटं बाळ झालं होतं. छोटंसं बाळ झालं आणि ते बाळ तिनं चांगलं रांगायला लागलं. एका दिवशी त्या पतीची व्याधी, दुःख जास्त व्हायला लागलं आणि त्या दुःखामध्ये त्या पतीला क्लेश व्हायला लागले. तो काही झोपत नाही, रात्र झोपत नव्हता. अंगामध्ये 10 चालू झाल्यानंतर त्याला काही झोप लागत नव्हती. पण या पतिव्रता स्त्रीनं त्याचं मुंडकं आपल्या मांडीवर घेतलं आणि त्याच्या केसामध्ये हात घालून त्याच्या केसाला चोंबाळत होती. आणि त्याच्या हाताच्या चोंबाळण्यानं क्षणभर त्या रोगीट्या, त्या जर्जर झाल्या पतीला झोप लागली. आणि आता झोप लागल्यानंतर असं झालं गोपींनो, तिचं जे छोटंसं बाळ होतं ना, रांगत 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 चूल पेटवलेली होती. चुलीच्या पुढं सर्व खवखवी विस्तू अग्नी पसरलेला होता. त्या अग्नीच्या दिशेनं जाऊ लागला. अग्नीच्या दिशेनं ती पतिव्रतेला चिंता वाटायला लागली. आता मी लेकराला वाचवायला जावं. लेकरू जर अग्नीकडे गेलं तर त्या लेकराला अग्नी पोळेल, लेकरू अग्नीत भाजेल. पण इकडे माझ्या पतीची झोप मोडेल, हे मोठं पाप लागेल. बरं, पतीला तसं झोपी घालावं तर लेकरू अग्नीमध्ये जाऊन थांबल्याशिवाय राहणार नाही. पण गोपींनो, तिनं आपल्या पतीची सेवा इतकी निष्ठेनं केली होती ना गोपींनो. लेकरू रांगत रांगत अग्नीकडे जाते, ती नजरेनं बघते, पण तिनं आपल्या पतीला त्याची झोप मोडेल या हेतून मांडी सुद्धा हलवली नाही. चमत्कार असा झाला गोपींनो. लेकरू खेळत 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 अग्नीपर्यंत गेलं, मांडी घालून अग्नीमध्ये बसलं, त्याला किंचित सुद्धा पोळलं नाही. हे पतिव्रतेचं सामर्थ्य आहे गोपींनो. सगळ्या गोपी देवाच्या तोंडाकडे टका 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 बघायला लागल्या. मग एवढं पतिव्रतेचं सामर्थ्य माझ्यासारख्यानं तुम्हाला इथं बोलवून तुम्ही यावं, हे काही बरं आहे का?
त्याच्यामध्ये 95 वर्षाची एक गोपी होती, अनुभवी, चंदूभाऊ अनुभवी होती म्हातारी. ते म्हणल्या आता देवा ऐकिलं तुझं ऐकिलं. 1-1.5 तास झालं, 8:15 बसलास बाबा तू, 9:15 पर्यंत आम्ही तुझंच ऐकाला. आता आमचं काही ऐकून घेण्याचा प्रयत्न करतात का? देव म्हटले सांगा ना काय. हां बरोबर आहे, तुझे म्हणतोय ना ते सगळं खरं आहे. पतिव्रतेचा धर्म आहे, पतीच्या शब्दाच्या बाहेर वागू नये, पतीची आज्ञा गेल्याशिवाय घराच्या बाहेर निघू नये, सगळ्या गोष्टी खऱ्या आहे. पण आता आमचा एक अशीच एक नवीन लग्न झालेलं जोडपं होतं. नवीन लग्न झालं, पती पत्नीचं इतकं एकमेकावर प्रेम. 6 महिने झाले लग्न होऊन, पण 6 महिन्याच्या कालानंतर पती जरा शिकलेला होता. त्याला बाहेर देशामध्ये काही कामानिमित्त जाण्याची वेळ आली आणि बाहेर देशामध्ये जाण्यासाठी तो पती निघाला. मग आता पत्नीच्या डोळ्यामध्ये अश्रू यायला लागले आणि पत्नी म्हणायला लागली, मालक लग्न होऊन आता तर कुठं 6 महिने झालं, 6 महिन्याच्या काळामध्ये तुमचा लागलेला लढा, तुमचा लागलेलं प्रेम, तुमचा विरह मला सहन होणार नाही. तुम्ही आता माझ्यापासून दूर जाणं, मला हे दुःख सहन होणार नाही. आणि तुम्ही आता 1-1.5 वर्ष येणार नाहीत, म्हणजे आता काय करावं मी काय करावं? मला सवय लागलेली आहे तुमची. तुम्ही जेवल्याशिवाय मी जेवण करत नाही, तुम्ही चहा पिल्याशिवाय मी चहा सुद्धा पित नाही, तुम्ही नाश्ता केल्याशिवाय मी नाश्ता सुद्धा करत नाही, तुम्हाला झोप लागल्याशिवाय मी झोपत सुद्धा नाही. मग त्या जाताना पतीने सांगितलं, आता तुला एक मी सांगतो, या पुढे या, पुढे या, इकडे या, इकडे असं या, पुढे या, थोडं सरका मागं, त्या पाहुण्यांना बसू द्या थोडं. ते पती जाता जाता सांगतो, आता मी तर काही काळासाठी परदेशात जाणारच आहे, पण आता जाताना तुला माझ्या विरहाचं दुःख होऊ नये म्हणून तू एक काम कर, एक मातीचा पुतळा कर, माझ्यासारखा मातीचा पुतळा. तुला ज्यावेळी सकाळी उठल्याबरोबर चहा प्यायची सवय झाली ना, पहिला चहाचा कप आणायचा, त्या मातीच्या पुतळ्याला दाखवायचा आणि मग तो चहा प्यायचा. म्हणजे तुझ्या अंतकरणात भाव प्रगट होईल की माझ्या पतीनं चहा पिला आणि नंतरच पिला. ज्यावेळेस तू नाश्ता करशील त्यावेळेस पहिला नाश्त्याचं प्लेट मातीच्या पुतळ्याला दाखवायचं आणि मग तू नाश्ता करायचा. ज्यावेळेस जेवणाचं ताट तयार करशील, मातीचा पुतळा असा समोर ठेवायचा, एक घास असा मातीच्या पुतळ्याला भरवायचा आणि दुसरा तो खायचा. म्हणजे तुला पतिविरहाचं दुःख होणार नाही. त्या स्त्रीला ती गोष्ट पटली आणि तिनं खरंच मातीचा पुतळा गेला. तिचा पती 6 महिने 1.5 वर्ष बाहेर देशामध्ये कामानिमित्त गेला. मग हिनं सकाळी उठावं, पहिलाच्या मातीच्या पुतळ्याला आणणार, नाश्ता पहिला मातीच्या पुतळ्याला, जेवण पहिलं मातीच्या पुतळ्याला, संध्याकाळी झोपायच्या टाईमला पाटवर अगोदर मातीच्या पुतळ्याला गालीच्या टाकावा. हेच माझा पती आहे म्हणून त्याला थापटावं, झोपी घालावं आणि नंतर आपण झोपावं. सकाळी उठल्याबरोबर त्याला उठवावं. ही सगळी क्रिया पती आहे म्हणून त्या मातीच्या पुतळ्यासोबत ती स्त्री करत होती. एका दिवशी काय झालं, दुपारची वेळ होती, जेवणासाठी ताट लावलं आणि ताट लावल्यानंतर तो मातीच्या पुतळ्याला ती पतिव्रता स्त्री ताटातलं अन्न घासानं भरवत होती. अशात काय झालं, तिचा जे ओरिजिनल पती होता बाहेर देशात गेलेला, तो दरवाज्यावर आला आणि दरवाजा वाजवतोय. ती म्हातारी गवळण म्हणते, मग आता कृष्णा आमचा तुला प्रश्न आहे, आता त्या पतिव्रता स्त्रीनं मातीच्या पुतळ्याच्या पतीची सेवा करावी का ओरिजिनल पती दारावरून उभा टाकलाय त्याला आधी कडी काढून घरात घ्यावं, काय करावं तुम्हाला विचारतो मी, काय करावं? बोला ना राव, बोला, काय करावं? मीच सांगू? मी तर सांगायला चालू आहे की राजा, मला तर सांगावंच लागणार आहे की. ती म्हातारी गवळण कृष्णाला म्हणते, सांगा काय करावं देवा? देव म्हटले, सोपं उत्तर आहे, मातीचा पुतळ्याचा पती म्हणजे निर्जीव आहे ना. ओरिजिनल पती जर दारावर आला असेल तर त्या मातीच्या पुतळ्याला कशाला खाऊ पिऊ घालायचंय? ओरिजिनल पतीचं स्वागत करायचं आणि घरात घ्यायचं. सगळ्या गोपींनी खडखड 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 टाळ्या वाजवल्या. याच उत्तराची अपेक्षा आम्हाला पाहिजे होती देवा. तू म्हणतोय ना डुप्लिकेट पतीची सेवा करण्यापेक्षा ओरिजिनल पतीची सेवा करावी. अरे खरंच या देहाला जे पती म्हणून आमच्यावर लादले गेलेत ना, हे सगळे डुप्लिकेट आहेत, डुप्लिकेट. खरा पती आणि ओरिजिनल पती देवा तूच आमचा आहेस. देवाची बोलतीच त्या गवळणींनी बंद केली आणि आता सुंदर अशी रासलीला मधुर वृंदावनामध्ये शरद ऋतूच्या पौर्णिमेला सर्व गोपीसोबत गवळणीसोबत कृष्ण कन्हैया खेळतोय. सर्व गोपी अशा गोलाकार उभा केलेले आहेत, गोलाकार.
आणि माझ्या कृष्ण कन्हैयानं प्रत्येक गोपीसोबत एका कृष्णाचं रूप धारण केलेलं आहे आणि मध्यभागी सुद्धा एक कृष्ण कन्हैयानं रूप धारण केलेलं आहे आणि सुंदर अशी रासलीलेचा प्रसंग मधुर अशा वृंदावनामध्ये सुंदर असा संपन्न होतोय. सर्व गोपी उठा, गोलाकार उभा टाका आणि रासलीलेचा आनंद घ्या. उठा. शाबास. वा दत्ता महाराज. नचे कृष्ण नचे नचे गोपीजन, राधा नचे कृष्ण नचे नचे गोपीजन, क्योंकि मन मेरे बन गयो. बाकीचे टाळी वाजवा, बाकीचे खुर्चीवर बसलेले टाळी वाजवा.
कृष्ण नटे राधा नटे कृष्ण नटे नटे गोकुल मनी मेरा